वेलकम बॅक मित्रांनो, ऑटो मॅगी या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। तर तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला झटका लागला असेल, बरोबर ना? तर असंच सोशल मीडियावर काही रिक्षावाले आहे ना, जोरात ओरडत असतात, घसात ताणून ओरडत असतात, माझा धंदा एवढा झाला आणि माझा धंदा तेवढा झाला, एका दिवसात मी 2000 केले, एका दिवसात मी 5000 केले। अरे पण प्रत्यक्षात एवढा धंदा आहे का? आता दिवाळी चालू आहे, दिवसभर भाडे वाजत नाही, 2-2 तास रिक्षावाला बसून राहतोय, फक्त संध्याकाळचा धंदा सुटतो आणि फुल ट्रॅफिक जाम। आणि ट्रॅफिक जाम झाल्यामुळं एखादं भाडं होतं मोठं, त्याला पण 2 तास जातात, तरी हे रिक्षावाले ऐन दिवाळीमध्ये वरडायला लागलेत घसा ताणून माझा एका दिवसात 3000 झाला आणि 5 दिवसात 10000 झाला आणि 15 दिवसात 20000 झाला। अरे काय मस्करी लावली राव, तुमचा धंदा तुमच्यापर्यंत ठेवा ना, घरी जाऊन सांगा ना तुमचा धंदा किती झालाय किती नाही। इथं सोशल मीडियावर वरडून तुम्ही गाव गोळा का करताय? एकतर आपल्याला धंदे नाहीत रिक्षावाल्यांना, एक तर एवढीशीच थाळी आहे, त्या थाळीमध्ये आपण कसं तरी आपलं पोट भरतोय, पण तुम्हाला अख्खा गाव गोळा करायचा आणि त्या थाळीमध्ये बसवायचंय। अरे काहीतरी लाजा वाटू द्या रे, एवढं सोशल मीडियावर वळू नका। गुजराती, मारवाडी, राजस्थानी यांचं काहीतरी गुण घ्या रे मराठी माणसांनो, इथंच आपलं चुकतं, यांचा काहीतरी गुण घेतला पाहिजे तुम्ही। हे कधी आपला धंदा आहे ना असा ओपन करत नाही, जग जाहीर करत नाही, पण मराठी माणसाला आहे ना लय घाण सवय आहे, मी एवढा केलाय आणि तेवढा केलाय, मग जातो एक दिवस गाळात आणि परत ओरडत बसतो की मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही, मराठी माणसाला धंदा करता येत नाही। अरे धंदा करायची एक पद्धत असते, पण जीव तोडून तुम्ही ना बोंबलत बसताय सोशल मीडियावर, माझा धंदा एवढा झाला आणि माझा धंदा तेवढा झालाय। जगाला काय दाखवायचं? तुझा धंदा आई बापाला दाखव, घरी बायका पोरांना दाखव, पण त्यांना खरं सांगणार नाही कधी स्वतःचा धंदा किती झालाय। त्यांना सांगशील 400-500, मात्र सोशल मीडियावर वरडणार 2000 झाला 3000 झाला, कारण बायका पोरं काढून घेतील तुझे पैसे, बरोबर ना? असंच वाटतं तुला, म्हणून घरात कधी सत्य सांगत नाही आणि बाहेर नुसतंच असत्य पसरवतोय तू। काहीतरी लाज वाटली पाहिजे राव, एक तर विचार कर ना, एक तर रिक्षा एवढ्या झाल्यात, कुठली संघटना यामध्ये उतरा नाही, परमिट बंद करायचे, बाकीचे मुद्दे घेऊन लावून उचलून धरतात, आणि जो मेन महत्वाचा मुद्दा आहे परमिट बंद करायचा, तर तो परमिट बंद करायचा मुद्दा बाजूलाच राहिला। जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर या संघटना लढत नाहीत आणि बाकीच्या मुद्द्यांवर लढतात या संघटना, आणि आपल्या रिक्षावाले त्यात अजून भर घालतात की अजून रिक्षा वाढू दे, अजून आपण आहे ना आमंत्रण देऊ सगळ्यांना, या बाबा किती रिक्षाला धंदा बघा, मी एवढे कमवतो। मग समोरच्याला काय वाटेल राव, रिक्षा घेतलीच पाहिजे ना, एकतर 10-12 हजार नोकरी करण्यापेक्षा रिक्षा घेऊ ना, रिक्षावाला दिवसाला 2-3 हजार रुपये कमवतोय। या असे तुम्ही व्हिडिओ टाकताय ना, हे तुम्ही ना ज्या गाव गोळा करायला लागले त्यांना पण असंच वाटायला लागले रिक्षावाला भरपूर कमवायला लागलाय, भरपूर पैसा आहे रिक्षामध्ये, म्हणून काय 2 व्हीलर घ्यायच्या ऐवजी रिक्षा काढतात आणि आणतात रस्त्यावर, घ्या आपल्या उरावर अजून। अरे काहीतरी लाजा वाटा पाहिजे तुम्हाला राव, काहीतरी समजून सांगा तुम्ही जरा, जे सत्य आहे ना सत्य ते सांगा सत्य, जे काहीतरी फालतूपणा करू नये ना, उगाच गाव गोळा करू नये ना, आपल्या थाळीमध्ये आधी जागा नाहीये त्यात तुम्ही अख्खं गाव गोळा करून नका बसू रे, काहीतरी लाज वाटली पाहिजे तुम्हाला या गोष्टीची। कशाला उगाच सांगताय जीव तोडू 2000 झाला आणि 5000 झाला, नका ना सांगू राव, गप बसा ना, कायला उगाच धंद्याची वाट लावायला लागलेत तुम्ही। एक तर रिक्षावाला आधीच मेलेला आहे बाईक टॅक्सीच्या वजाने, आणि तुम्ही त्यात अजून परमिट वाढवताय, अजून रिक्षा वाढवताय, एक तर आपला धंदा कसा जास्त होईल त्या मार्गाने विचार करायचा ते राहिलं बाजूला, पण तुम्हाला अजून लोक घ्यायच्यात उरावर। काहीतरी राव तुम्ही ना विचार करतच नाही त्या कुठल्या गोष्टीचा, सगळ्या गोष्टीचा विचार करा। एखादा जर धंदा करतोय ना आपण, त्या धंद्यामध्ये कसं सक्सेस होता येईल या विचार करायचा, का मागं जायचं, म्हणजे स्वतःची गाडी विकून टाका ना मग त्यापेक्षा, आणि बोंबलत फिरा सोशल मीडियावर एवढा धंदा झाला तेवढा धंदा झाला। हे असे रिक्षावाले आहेत ना, कलंक आहे रिक्षावाल्यांच्या यांना, माहितीये का, जे सोशल मीडियावर वरडत फिरतात ना एवढा धंदा झाला तेवढा धंदा झाला, हे पण कलंक आहे, आणि जे ना भाडी जास्त सांगतात ना आणि लुबाडतात आहे ना लोकांना, ते पण कलंक आहेत रिक्षावाले, खरंच।